हे कपाचं प्रमाण आहे. अर्धा कप मूग डाळ घेतली आहे आणि अर्ध्या कपाला थोडं कमी पोहे घेतलेले आहेत. आता हे धुवून भिजायला घालायचे आहेत आपल्याला आणि मूग डाळीचा ढोकळा करायचा आहे आपल्याला. मुगाची डाळ आणि पोहे भिजले, त्यानंतर भिजल्यानंतर आपण थोडे 3 मिरच्या आणि थोडा आल्याचा तुकडा मिक्सरला फिरवून घेऊया. त्यात थोडंसं हे घालूया. नंतर सगळं याच्यात बसणार नाही म्हणून अर्धा अर्ध वाटून घेऊया. आता याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा आणि अर्धी वाटी दही घालायचं आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया. पसरट डब्याला किंवा भांड्याला तेल लावून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची. अशी एक छोटी पळी तेल घालायचं आणि सोडा घालून फेटून घ्यायचं. 1 अर्धा चमचा असं मिक्स करून घ्यायचं आणि ओतून घ्यायचं. कुकरच्या झाकणाची शिट्टी काढायची आणि 20 मिनिटं आपण याला मीडियम गॅसवरती शिजवायचं. बरोबर 20 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद केला. आता आपण फोडणी करून घेऊया. कढीपत्ता बारीक चिरून टाका. थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं हिंग आणि मोहरी. गॅस बंद करते आणि तीळ टाकते. आता याची वाफ जाऊ द्यायची, थोडा थंड होऊ द्यायचा त्याला, म्हणजे तो निघेल. आता हे बघा सुरी घातली, अजिबात त्याला लागलेलं नाही, म्हणजे छान झालाय आपला. आता थोडा थंड झाला की ताटात काढून घेऊ. सुरीने सगळीकडून काढून घ्यायचं, असं मोकळं करून घ्यायचं आणि मग थापायचं. मस्त झालंय हे बघा, छान निघायला लागली. ही खमंग फोडणी याच्यावरती टाकून द्यायची. असा मस्त मूग डाळीचा ढोकळा नक्की ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे.